नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा लाडका सौरव वेंगुर्लेकर म्हणजेच कोकणी सौरव. तर आपण आज आलो आहोत वाड्यामध्ये तिळसे गाव आहे. त्या गावात एक श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिव मंदिर आहे. त्या मंदिरात आपण जातोय आणि आपल्या इथे देवमाशाचं पण म्हणजे खाली नदी आहे. त्या नदीमध्ये देवमासा वगैरे सगळे असे भरपूर प्रकारचे मासे आहेत. आता बघूया आपल्याला दिसतात का, आपल्या नशिबात आहेत का ते बघू. आणि आता तोपर्यंत तुम्ही मंदिर बघून घ्या. आपलं महादेवाचं मंदिर आहे, ते बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर बघा आता मंडळी. आता आपण आतमध्ये आलोय मंदिराच्या, आणि आता सभा मंडपात आहे मंदिराच्या. आपण आता मंदिरात आपलं महादेवाची पिंड आहे, त्याचं दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला मी दाखवतो बाजूचा परिसर. काय मग तुम्ही या मंदिराला जर भेट देत असाल तर तुम्हाला आता सध्या इथे पाणी नाही, पण तुम्ही जर भेट द्याल पावसाच्या टायमाला तुम्हाला असं दृश्य दिसू शकतं. महादेवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलोय. आणि आता आपण बघूया देवमासा आपल्याला दिसतोय का, खाली जाऊन बघू. आपल्या नशिबात असेल तर दिसेल तो. तर महादेवाचं तुम्ही दर्शन घ्या नक्कीच. तुम्ही पावसाच्या टायमाला याल ना तर खरंच खूप सुंदर आहे. बघा मागे बघा तुम्ही, हे सगळं पाणी भरतं पूर्ण. आपण जाऊया, खाली जाऊ आणि बघूया आपल्याला दिसतात का मासे. तर चला, मागच्या बाजूनी पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. मंदिराच्या मागच्या बाजूनी पायऱ्या आहेत खाली येण्यासाठी, आणि सगळं असं मागे पाणी पूर्ण. हे बघा, आता बघूया मासे वगैरे आपल्याला दिसतात का. तर आपला व्हिडिओ पूर्ण झाला आहे आणि मंदिर खूप छान, आणि बाहेर मासे पण भरपूर मोठे मोठे मासे आहेत. पण तो एक मासा आहे जो नटवाला आणि कापलेला मासा, तो मला वाटतं महाशिवरात्रीच्या टायमालाच वरती दिसतो लोकांना. आपण भरपूर म्हणजे इथे होती लोक, त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी तेच सांगितलं आहे. आपल्याला काय माहीत नाही, कधी जर आपण चुकून महाशिवरात्रीच्या टायमाला जर इकडे आलो तर आपण बघूया, दिसला तर आपल्याला मासा. जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, काळजी घ्या, येतो.